शिरडोण गावातील मुख्य रस्त्यावर काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत शिरडोण नळपाणी पुरवठा योजनेचे कनेक्शन लिकेज झाल्यामुळे जेसीबीच्या साहाय्याने हे लिकेज काढण्यात आले होते। लिकेज काढून झाल्यावर जेसीबी मालकाने बिल मागत असताना काही सदस्यांनी कानाडोळा करत दुर्लक्ष केले। त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाचे ग्रामसेवक अधिकारी यांना देखील वारंवार फोन करून देखील फोन न उचलत असल्यामुळे जेसीबी मालकाने चक्क मुख्य रस्ताच उकरला। त्यामुळे राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली। आजूबाजूला असलेल्या नागरिकांच्या लग्नाचे कार्यक्रम असल्याने वाहने येण्याची खूप अडचण वाढली। ग्रामपंचायत सदस्यांची फक्त टक्केवारीसाठी धडपड सुरू, मात्र गावाचा विकास ठप्प झालेला आहे अशी चर्चा गावभर पसरली आहे। शिरडोण गावातील माजी सरपंच बाबुराव कोईक यांनी सांगितले की दरवर्षी 70 ते 80 लाख रुपये इतका निधी देऊन देखील गावाचा विकास झाला नाही आणि गावातील सर्व सदस्य एकत्रित येऊन फक्त टक्केवारीसाठी धडपड करत आहेत। 5 वर्षांमध्ये झालेल्या कामाचा लेखाजोखा सर्व सदस्यांनी गावातील नागरिकांच्या समोर मांडावा अशी ही माहिती दिली। सतर्क न्यूजसाठी हैदर अली मुजावर, शिरडोण।